नमस्कार. आपण पाहतात आदर्श पोलखोल. बीड जिल्हा रुग्णालयात आपण पाहायला गेलं तर याआधी देखील मोठ्या घटना या जिल्हा रुग्णालयामध्ये घडत होत्या. महिलांच्या शस्त्रक्रियेच्या बाबतीत इतर जे बोललं जातं आहे ते आता प्रकरण समोर आलेलं आहे. 1 ऑगस्ट रोजी सिझरसाठी इथं एक महिला ॲडमिट केल्यानंतर त्या महिलेच्या जे सिझर करण्यात आलं त्यामध्ये आपले जे हाताचे ग्लव्ज असतात ते त्या महिलेच्या पोटात राहिल्याची घटना समोर आलेली आहे. माझ्यासोबत ते पीडित कुटुंब आहे. काय सांगाल, काय घडलं होतं, काय सांगाल? माझी मुलगी संध्या गायकवाड, मी 1 तारखेला इथं एखाद्या सिझर करण्यासाठी आणलं होतं 1 ऑगस्टला. तर तिची डिलिव्हरी 1 ऑगस्ट 7:30 झाली असेल इथं. तर मग आम्हाला 4 तारखेपर्यंत इथं ठेवलं ना. 4च्या नंतर म्हणजे सुट्टीचं असतं ना, 4 दिवस ठेवतात तिथं. मग 3 तारखेला तिला रात्री 1 वाजता उलट्या व्हायल्या. मग मी इथं सांगितलं इथल्या स्टॉपला की तिला उलट्या होत्यात. तर ते काय म्हणले, काय नाही म्हणले. असं सिझर झाल्याच्यानंतर तिला म्हणले पित्त वगैरे झालं असं म्हणले. बाहेरून गोळ्या औषधं मी घेऊन आले, तरी पण तिचं काय रायनाच गेलं. तर मी त्यांना म्हणलं तिला काय फरक पडत नाही, तुम्ही काहीतरी द्या, कारण तिच्या पोटातून हिरवं आणि असं वेगळंच पाणी पडत होतं. मग मी घाबरले नाही का, म्हणलं असं काय. तर इथले डॉक्टर त्यांना म्हणलं काय झाले बघा. तर ते काय म्हणले, तुम्हाला म्हणले सुट्टी झाली म्हणले. तर मी म्हणलं सुट्टी झाली तर म्हणलं काहीतरी द्या. तर ते म्हणले नाही, सुट्टी झाली तर डिस्चार्ज आम्हाला काही देता येत नाही. ते काय म्हणले, जर तुम्हाला राहायचं असेल तर म्हणले तुम्ही तुमच्या रिक्सरवर राहा. तर मी म्हणलं नाही म्हणलं. मग तुम्हाला सुट्टी दिली, मी गेले वडवणीला गेल्याच्या नंतर तिला परत उलट्या व्हायल्या. तिला उलट्या झाल्याच्यानंतर मग मी चोले मॅडम आहेत म्हणून आमच्या तर वडवणीमध्ये, मग मी तिथं घेऊन गेले. तर त्या काय म्हणल्या, रक्तामध्ये इन्फेक्शन झाले. मग इन्फेक्शन मग 3 दिवस तिथं आम्ही कोर्स केला पूर्ण तिथं वडवणीमध्ये. मग त्यांना सोनोग्राफी मला करायचं. तर मग असं थोडे अडचणी आल्यामुळं 3 दिवस ते DY पाटील वारले म्हणून आमच्याकडे सोनोग्राफी बंद राहिल्या. मग नंतर 3 म्हणजे 4थ्या दिवशी सोनोग्राफी केली. मग त्याला बघितलं तर त्या काय म्हणल्या की हिच्या पोटामध्ये मला पू झाला, इन्फेक्शन जास्त झाले. मग आम्ही इथं बीडमध्ये पाठवलं ताईनं मला, ते स्वप्नील ढाकणे म्हणून. मग त्यांच्याकडे गेले मी. मग ते काय म्हणले की तिचे आपण सोनोग्राफी एक्सरे ते त्यांना काढे. तर ते काय म्हणले, हिच्या पोटामध्ये पूर्ण इन्फेक्शन झाले. तर ते काय म्हणाले की ऑपरेशन करावं लागेल. तर मी म्हणलं चालतंय. मग ते त्यानं आम्हाला ते सूर्य हॉस्पिटलला नेलं. तर मग तिथले डॉक्टर म्हणले की तुम्हाला खर्चाचं त्यांना स्वप्नील सरनं सांगितलं आहे का. तर मी म्हणलं नाही सांगितलं, कल्पना नाही. तर ते काय म्हणले, हिचे पेशंटची तब्येत खूप नाजूक आहे म्हणले, सिरियस आहे म्हणले. जर तुम्हाला म्हणजे खूप पैसे लागतील. तर मी म्हणलं कितीपर्यंत. तर मग त्याने लाखापर्यंत सुरू केलं, 5 लाखापर्यंत. तर मी काय म्हणलं, सर मी एवढे पैसे भरू शकत नाही, कारण माझ्या मिस्टरचं पण ऑपरेशन झालेलं आहे. तर मी म्हणलं एवढे पैसे भरू शकत नाही मी. तर ते काय म्हणले, मग नाही तर म्हणले ऑपरेशन नाही होऊ शकत. मग आमच्या मुलीची ननंद तिथं आलाय दीनानाथला, जी काय म्हणले तिकडे घेऊन या. मग तिथं घेऊन गेले मी रातोरात गाडी करून. इथून 4 वाजता निघले, तिथं 12 वाजता पोहोचले मी. तिथं त्याने ॲडमिट केलं. मग ते काय म्हणले, नाही म्हणले हे पेशंट सिरियस आहे, हे पूर्ण पाणी हे पस हे झालं आहे म्हणले, ह्याच्यामध्ये हिला आमच्याकडे सोय नाही म्हणले ICUची. म्हणले तुम्ही इथून हलवा. मग आम्ही वायशमला नेलं, DY पाटीलला फोन केला, तिथं पण तसंच त्यांचं आलं नाही का. मग मी ससूनला नेल्याच्यानंतर म्हणजे त्यांनी लगेच ॲडमिट केलं आणि तिची काळजी घ्यायला म्हणजे त्यांनी लगेच सुरुवात केली. तर मग त्यानं मला वाटतं सोमवारी आम्ही 10 तारखेला ॲडमिट केलं, 11 तारखेला ऑपरेशन केलं त्यातल्या मॅडमनं, चांगल्या मॅडम तिथल्या. तर मग मी म्हणलं, मग त्यांना आम्हाला बोलवून घेतलं ऑपरेशन झाल्याच्या नंतर. तर मग त्या म्हणल्या कुठं केलं हे सिझर. तर मी म्हणलं बीडच्या शिवीला केलं आहे. तर त्या म्हणल्या बापरे असं असतं का म्हणल्या. म्हणजे मला पहिली केस आली आमच्याकडे बीड जिल्ह्यातली, म्हणजे आमच्याकडं अशी. तर मग त्यांना आम्हाला दाखविलं, तिच्या म्हणजे पोटामध्ये ग्लोव्ज आणि एका साईडला कापड निघलं होतं. मग तिचं ऑपरेशन केलं. मग नंतर ICUमध्ये टाकली. तरी पण मी मग त्यांना म्हणलं, मॅडम तुम्ही ऑपरेशन केले म्हणलं, माझी मुलगी वाचून घेतली. त्या काय म्हणल्या, नाही तुमची मुलगी आणि पण सिरियसच आहे म्हणल्या. म्हणजे आताडे वगैरे तिच्या तोडून काढले त्यावेळेस पण. परत ती बाळाची पिशवी पण काढली तिथं गेल्याच्या नंतर. तर मग परत 3 दिवस ठेवली. परत आणखी 3 दिवसाच्या नंतर ICUमधून बाहेर काढली. परत सिरियस झाली ती आणखी. मग नंतर म्हणले ते परत म्हणले की काहीतरी इन्फेक्शन परत झालं तिला, म्हणजे ते अगोदर झालेलं होतं ना इथलं जे इन्फेक्शन. तर मग परत गेलं त्याने, परत तिचे ते आताडे वगैरे तोडले. मग ते तोडल्याच्या नंतर परत ऑपरेशन केलं तिचं. म्हणजे 6 दिवसामध्ये 2 वेळेस ऑपरेशन झालं तिथं गेल्याच्या नंतर. मग त्याने परत ऑपरेशन केलं. ऑपरेशन झाल्याच्या नंतर मग त्यांना म्हणलं की आता मग तिथं दुसरे एक मोठे डॉक्टर आहेत, त्यांना पण हात जोडले मी. म्हणलं सर तुम्ही माझी मुलगी वाचवली म्हणलं हे लय. तर ते म्हणले नाही म्हणले, आणि तुमची मुलगी म्हणले तुमची मुलगी आणि म्हणजे चांगली नाही म्हणले, आणखी थोडं म्हणले जरा घाबरायसारखंच आहे. मग झाल्याच्या नंतर मग परत मग मी काय केलं, म्हणलं आता मग इकडे गावाकडे ह्यांना सगळ्याला फोन केले नाही का, अशा असं आहे म्हणून. तर मग आता CS ची भेट घेतली, काय सांगितलं त्यांनी? CS ला आम्ही सांगितलं की जे तुमचे डॉक्टर आहेत तुम्ही त्यांच्यावर तात्काळीनं कारवाई करावी. तर काय कोण डॉक्टर होते त्यावेळेस, काय सांगितलंय? त्यांना नाव नाही सांगितले आम्हाला. म्हणजे आमची पण मागणी आहे की CS
म्हणजे जे डॉक्टर होते जे समजा असं केले त्यांना तात्काळ त्यांच्या गुन्हे दाखल करावे असं आमचं मागणी त्यांच्याकडून. आता काय त्यांनी काय सांगितलं पुन्हा? मग आता शेष म्हणते की म्हणजे आम्ही बघतो म्हणले, मी असं करतो काहीतरी प्रयत्न म्हणजे आणखी नाही त्याच्यावर हां. काय कारवाई? मग ती कारवाई आणि नाही केली त्यानं, कारवाई केली पोलीस? म्हणजे त्यानं ते हे पाठवलंय का, अहवाल पाठवलाय. नक्कीच. आता तुम्ही देखील सोबत आहात, काय सांगितले CS ने? आता आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक यांना भेटलो. पीडिताची आई सोबत आहे, काही वडवणीचे सामाजिक कार्यकर्ते पण सोबत आहेत. आज झालेली घटना हा प्रकार अतिशय दुर्दैवी आणि अतिशय निंदाजनक आहे. याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. एक शासकीय रुग्णालय म्हणजे वंचित आणि गोरगरीब लोकांसाठी हे हक्काचं व्यासपीठ आहे. या ठिकाणी लोक आल्यानंतर योग्य उपचार मिळणं आणि मिळालाच पाहिजे यासाठी शासनाच्या माध्यमातून हे रुग्णालय सुरू आहे. याच आशेपायी वडवणीत पीडितेची आई तिच्या मुलीला घेऊन आली आणि सिजर सांगितल्यानंतर तिचं सिजर केलं आणि संबंधित जे त्या वॉर्डामध्ये जे डॉक्टर आहेत त्यांनी ऑपरेशन केलं, सिजर केलं आणि ते करत असताना काय मागणी असेल आता आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून अशी मागणी की CS ला आम्ही सविस्तर मागण्याचं निवेदन सादर केलं आहे. संबंधित जे कोणी दोषी डॉक्टर आहेत यांच्यावर तात्काळ कारवाई करावी असं त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. आम्ही लागलीच शहर पोलीस स्टेशनला तिथल्या PIला भेटून आम्ही रिसर्च तशी कंप्लेंट दाखल करणार आहोत आणि या उपरही आम्हाला न्याय मिळाला नाही पीडितेला, तर आम्ही बीड जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात पीडितेला न्याय मिळण्यासाठी निश्चितच आंदोलन छेडल्याशिवाय राहणार. नक्कीच. आपण पाहायला गेलं तर यासाठी आंदोलन देखील उभा करण्याचे सांगितलेलं आहे. याआधी देखील आपण पाहायला गेलं तर छाया पांचाळ मृत्यू प्रकरणावर देखील मोठा आक्षेप घेण्यात आला होता आणि ते कुटुंब देखील रस्त्यावर उतरलं होतं. मात्र CS असतील किंवा येथील जे डॉक्टर असतील त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यासाठी आता यावर कारवाई होती का हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन नितेश उपाध्ये, बीड.